हा पदार्थ अप्रतिम होणार आहे. आता काय करायचं मला सांगा. हे जे आपण हा जो ब्रेड आहे हा अतिशय ताजा आहे. ताजा ब्रेड आपण असं लाटण्याने वळून घेतलेला आहे. लाटण्याखाली आपण त्याने चेपून घेतलेलं आहे. ओके, आता काय करायचं मला सांगा. हे बाउल मध्ये थोडी शेव. आता ह्या शेवेचं काय करायचं. खाऊन टाकायची तुम्ही. हे 2 चमचे खोबरं भाजलेलं. हा कांदा तळलेला कांदा कुरकुरीत करायचा. ह्याचं काय करायचं आपल्याला. हे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करायची. करून घेऊ का. हो घ्या ना. थोडा लसूण घालायचं. तीळ आणि खसखस 2 चमचे. ते तुम्ही सांगत राहा प्रेक्षकांना. आमच्या खव्याला तुम्ही सांगत राहा काय काय घालताय. सांगते ना. तोपर्यंत मी इथे पेस्ट तयार करतो. जिरा धणे पावडर. हे काय आहे. हे बडीशेपची भरडे भाजून घेतलेली. बरं. हे अर्धा चमचा घातलं तरी भरपूर होते. हे खाल्ल्यानंतर सुद्धा बडीशेप खाऊ शकतो आपण. हो. ह्याच्यात बडीशेप घातली म्हणून नंतर खायची नाही. हा गरम मसाला आहे. गरम मसाला जरा थोडा जास्त नको. लाल तिखट आपल्याला पाहिजे. तिखट पाहिजे असेल तर हा जरा झणझणीत बरं लागतं ना. ओके. हळद चवीनुसार मीठ. हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं चांगलं. हे आता आपलं काय तयार झालं. आतला माल तयार. हा हे सारण तयार झालं. ओके. वडीचं. ओके. मग आता आपण ह्याला ही चटणी एक. बरं. चिंच गुळ आणि कांदा मसाला आणि मीठ. थोडीशी तिखट सर आहे. तिखट सर आहे ती चमचे आणि ह्याला लावून घ्यायची अशी. बरं. ओके. लसूण मसाला घातल्यामुळे जरा ती थोडीशी चव येते चांगली त्याला. हे असा मसाला भरायचा. ही पण मी माझीच मनाने केलेली. ओके. घरामध्ये मसाला होता केलेला वापरून आणि ब्रेड पण होता. म्हटलं बेसन पिठाच्या ऐवजी आपण ब्रेडची करून बघूया कशी होते ती. ओके. हे कशासाठी हे लागेल. हे तोंड मिटायला. तोंड मिटवायला. चांगले मिटवून घ्यायचे तेलामध्ये. ओके. हे सोडून द्यायचं. हे मला सांगा. हा सोड. एक बस. आता मला सांगा हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला. हे आपण अशीच खाल्ली तरी चालते. हा कारण सगळं आहे माल मसाला सगळा आहे. सगळा मसाला असल्यामुळे त्याला काही बाकीची गरज नाही. बाहेर काढल्यानंतर डायरेक्ट तुम्ही खायला सुरू करू शकता. म्हणून ह्याला काहीच गरज नाहीये कशाची चटणीची किंवा सॉसची गरजच नाही. झालं पटापट होतं. आणि चला फर्स्ट क्लास. ह्याच्याबरोबर काही चटणी पिटणीची काही गरजच नाही. सॉसची पण गरज नाहीये. डायरेक्ट उतरून थोडंसं हे आता तयार झालेलं खायला सुरू करू शकता. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो काय झालं. काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.